नमस्कार मंडळी. विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ या सर्वांच्या कुतूहलाचा विषय म्हणजे हा आजचा आमचा आनंदी बाजार. या आनंदी बाजाराची पूर्वतयारी शाळेतील सर्व शिक्षकांनी अतिशय उत्साहाने पार पाडली. विद्यार्थ्यांसाठी बसण्याची व्यवस्था, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सजावट, या सर्व गोष्टी शाळेच्या वतीनं पूर्ण करण्यात आल्या होत्या. विद्यार्थीही तितक्याच उत्सुकतेने अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ, भाजीपाला, स्टेशनरी साहित्य घेऊन बाजारात विक्री करण्यासाठी तयार होते. आणि मग या बाजाराची सुरुवात झाली आप्पांच्या या आवाहनाने. चला 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 त्वरा करा, बाजार म्हणजे वस्तू खरेदी करा, नुसतं फिरू नका. लहान लेकरांना खुश केलं पाहिजे, त्यांना कुठल्या ना कुठल्या रूपामधून आपल्याकडून मदत व्हावी. मग काय, हळूहळू गर्दी वाढत गेली आणि या लहानग्यांच्या आनंदी बाजाराला रंग चढत गेला. पाहता पाहता खऱ्याखुऱ्या बाजारालाही लाजवेल असा हा आनंदी बाजार फुलला होता. अनेक पालकांनी, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी टाकलेल्या या वेगवेगळ्या स्टॉल्सना भेटी दिल्या, साहित्य खरेदी केली, त्यांचे दर त्यांना विचारले. मुलांनीही अगदी कसलेल्या व्यापाऱ्याप्रमाणे त्यांच्याशी हितगुज साधलं. आपला माल चांगल्या भावाने कसा विकता येईल यासाठी प्रयत्न केले. उपस्थित असलेला प्रत्येक जण या आनंदी बाजाराचा आनंदच घेत होता. यामध्ये महिला वर्गानेही सक्रिय सहभाग नोंदवला. अतिशय उत्साहानं आणि जिज्ञासेनं सर्वजण या लहान मुलांचा बाजार पाहण्यासाठी उपस्थित झाली होती. भरपूर प्रमाणात खरेदीही केली. या गोड उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बाजार ही संकल्पना स्पष्ट झाली. नफा आणि तोटा हे संबोध स्पष्ट झाले. नाणी, नोटा त्या कशा वापरायच्या, त्याचा व्यवहार कसा करायचा, हे ज्ञान विद्यार्थी या बाजारातून घेत होते. त्याचबरोबर एखादा पदार्थ विकण्यासाठी, तो बनवण्यासाठी किती कष्ट करावं लागतं आणि विकण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात याचीही जाणीव विद्यार्थ्यांना झाली. आणि मग ज्यांचे आईवडील असं काबाड कष्ट करून त्यांच्यासाठी कमाई करतात, अशा आईवडिलांच्या प्रती आदराची भावना निर्माण होण्यास या बाजाराने निश्चितच मदत केली. तर असा हा आमचा आनंदी बाजार तुम्हा सर्वांना कसा वाटला हे या व्हिडिओच्या नंतर कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.